नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार. ह्या का मी सासूकडं आले, आता सासूबाईकडं आले आणि काही खायचं नाही काय नाही, डोकं राहीना जाग्यावर. तर आता दाजी आलं तर घालवाय. ह्या काही साडी आणली, ह्या काही साडी आणि त्यांना ही पर्कल, ह्या काही पर्कल साडी. दाजी गेले, म्हणलं दाजीला व्हिडिओ काढा एक, नंतर जावा तुम्ही. नाही म्हणले, सवड नाही मला म्हणले. तर ह्या काही असं झोपले त्या, बोला नाही बी गेल्या त्या. आणि खुशाला बायानं ग म्हणते उठायचं काकू. आणि कुत्रे बुकायले जणू, आणि तांब्या नेला म्हणून कुत्रे बुकले जणू. त्या तांब्या पाय हितवर आले. ती तांब्या नव्हता का मध्ये नेला, का इकडे ठेवलाय बाजूला बघा. हो का, दिसला का तांब्या, दिसला का तांब्या. एवढ्या पाय आले मी इथवर, इतक्या लांबून 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे. सुका का हात खायचं नाही काय नाही, बाण गेलं म्हणजे जेवायचं नसतं का. मग चला काकू तिकडं मग. हा कुठं आहे, माझ्या घरात आहे. अहो तुमच्या घरात आहेत, पण चला की. किती बरं 10 बरं काय, त्याला मान मर्यादा असते का नाही. मारू द्या, मेरा का होता आज ना उद्या मरत असतं, मरू द्या. मग मला नाही पाय उपाशी मारायचं का आता हे. 10 बाऱ्या तर आले वय येत पाय धरीत. आधी काय म्हणला, तू तिकडं जा, तिकडं राह तू. पत्र्याच्या शेडमध्ये होते म्हणून सगळं इथं सोडून गेले, हवाली करून गेले की. मी विचार केला का तुझं काय हरपलंय का, हाय का नाही. मी विचार केला का तांब्या गेला तर सगळ्या गावात बोबाटा केला का. मुकाट्याला यूट्यूबला टाकून नेलता म्या. लक्ष्मीला आपल्या दिवाला लावायला लागतंय बरं का काकू म्हणलं. तांब्या न्याजा म्हणल्या, तुम्हीच म्हणला तांब्यात दिवा लावायचा आपलेत. आणि पुन्हा तांब्या चला 4-5 तांबे नऊ आणून देते तुम्हाला. आता मी आणायचं असलं तर चला. दाजी बी उभं राहिना गेलं, म्हणलं हे करते व्हिडिओ काढते दाजी, या म्हणलं इकडं. मरणाचं काम आहे दाजीच्या महाग. हसून खेळून राहायचं नाही, खायचं प्यायचं नाही. काय घरात तिथं काय केलं का नाही. मी विचार केला का 20 वर्ष झालं घराचा. पसारे संकट घर असं ना असं सोडून गेले मी, की माझी इथं वस्तू ठेवली कुठे गेली. माझं तिथं आंबे होतं, माझं ते फलानं होतं. विषय सुद्धा काढला नाही मी कवा. सुखानं 2 तुकडं घास खायचं, आनंदात राहायचं. कुणापाशी राहावं, एकटं जेवण राहण्यातले मजा आहे. काय एकट्यानं राहायची गरज आहे का. इथं परकल ही साडी नेसा बघा. उशाला साड्या घेऊन नव्या झोपून लागतंय. उशाला साड्या घेतल्या दिसल्या का, हो का माता बहिणीने, हो का नव्या साड्या उशाला येत्या. आता ही परकला आणला, हो का. आणि ही एक साडी आहे आपली, हो का. आता ह्यांनी घातली तर ठीक आहे. आणि असं बोलायचं नाही काय नाही. हातानं दुखणं काढून घेतले बाईनं. 100 वाऱ्या म्हणते एकटं राहून लेकरा बाळा सुना लेकात राहावं. काय मजा आहे का एकटं राहण्याची. मी जरी नसले इथं, ह्या दुसऱ्या सुना काय तुम्हाला खोटेवणे करायला लागल्या का. शिरायचं त्यांच्या घरानी, बसायचं त्यांच्या, बघू काय करते त्या. काय त्यांनी केल्यावर मी येते इथं पळत. काय त्या बोलते त्यानं, काय म्हणते ते तुम्हाला मी बघते त्यांच्याकडं. मनी ठेवला नाही अंगावर, मनी काळ्या मनीची पोत आहे का. तर मला सासूला घर लागायचं, मी गेले घर सोडून. सासूबाई आता कोणतरी म्हणलं जेवण केलं नाही का. आता जेवण कर काय, औषधानं गोळ्यानं काय होणार आहे. पोटाला अन्न खावं, लेकरा बाळात हसून राहावं, एकट्याने राहू नये. त्या सोन्याच्या घरात जावं, ह्या सोन्याच्या घरात जावं. आणि अशा झोपल्या ते, हो का. बघितलं का माता बहिणीनं बघा. अहो मी विचार केला नाही, हो का. पसारे संकट सगळं घर म्हणलं. तिथं घर पुरत नव्हतं आम्हाला, 3-4 मी सगळ्याला सांगते, 3-4 इथं घर पुरत नव्हतं. मी पसारे संकट सोडून गेले म्हातारीला. म्हणली तू बांधकाम करते तर एखादी खोली 2 खोल्या झाल्या की मी येते म्हणले काकू. आज माझं काम आहे आता घट बसायचे. तर तेवढ्या गडबडीत मला निरोप आला की फोन आलाय, आई जेवली नाही. मग आई जेवली नाही म्हणल्यावर दम निघते का तिथं मला. ह्या सुना काय बाहेर काढतील का तुम्हाला. जा बरं त्यांच्या घराने, बघू द्या काय करतात, मी धरते त्यांना.
निमा पसारा तर इथं होता माझा. कुंकड कसा बी कुंकड पळायला पण कवा म्हणले नाही मी की इकडे ही वस्तू गेली तिकडे ती गेली. त्या दिवशी तांब्या नेताना माता बहिणीने सगळ्या देखतांब्या नेला होता का, तर त्याच म्हणलं मला की आपला दिवा तांब्यात लावावा लागतो. मी म्हणलं कधी दुकानला जाऊन कधी नावा, म्हणजे ते त्यांचा ती बी आपल्या जुन्या माणसाचाच तांब्या लागतो, सासू सासऱ्याच्या हातचा. मग ती म्हातारीकडे आलते मी की त्यांचा नेला, तर त्याचा बी बोबाटा केला जणू चौकड. मी घेऊन आले तांबे. ह्याव का इथं ठेवला आता. ह्याव का बघा तुम्ही तांबे. ह्याव का ठेवलेलं बघितला का तिथं. काय करायचंय मला, मी आता 5-6 तांबे घेते 9 पितळाचं. चला आणून देते तुम्हाला. जेवा पोटाला पोटभर खावा आपलं आपलं. नाही कर मला तिथं घरात जाऊन बसावं की. तिथं जायचं, ह्याच्या बारक्याच्या घरात जायचं, त्या माधव्याच्या घरात जायचं, तिकडं जायचं. तिकडे लांब येऊ वाटा नाही तर. कोण काय म्हणतंय तुम्हाला मला सांगा तुम्ही, मग सांगते ह्यांना कसं असतंय ती. बघा माता बहिणीनो, मला घट बसवायची तयारी चालू आहे. आपली देवी उभा करायची. आणि ही आला फोन मला की असं जेवली नाही आई म्हणून. बारक्या दिरानं फोन केला, आई जेवली नाही आज. मग करमल का घरात. कशाची दासत घ्यायची, लेकरा बाळात हसून राहावं. आता जायचंय मला, जायचं बी लय लांब आहे.